नमस्कार सगळ्यांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपण फिश कट बाहीचं अस्तरच्या फिश कट बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर इथं बघा मी फोल्ड करून पेपर इथं घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. तर मला बाहीची उंची 5 ठेवायची आहे तयार, म्हणून मी 1 इंच ॲड करून 6 इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे. जेवढी पण तुमची बाही उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करा. डाऊन इथं मी 2.25 घेतलेला आहे, कारण ही हाफ बाही आहे. आणि फोल्ड करून पेपर घेतला. आपण नॉर्मल जशी बाही कटिंग करतो ना, सेम त्याच पद्धतीने अगोदर बाही कटिंग करून घ्यायचं आहे. तर बाहीची जी रुंदी आहे ती आपल्या छाती मापाचा 1/4, म्हणजे तुमचं जो कुठला ब्लाऊज शिवणार आहे त्याचा छाती मापाचा 1/4 एवढं घ्यायचं. तर माझं इथं 9 होतं. 9 ते 8 मी असं 1 इंचाची लाईन ड्रॉ केली आणि इथं हे 2.1 एकमेकांना जोडून घ्यायची, म्हणजे पूर्ण उंचीचा. आणि इथे आपण रेष ओढलेली तो इथे खाली आहे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं. आणि इथं 1 इंचावरती आतल्या साईडला मार्किंग करायचं आहे, किंवा बाही रुंदीचा दुसरा प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी असं मार्किंग केलं तरी चालतं. तरी तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. तर बघा इथून इथंपर्यंत समान 3 भाग करायचे आहेत. असं या पद्धतीने बोटे ठेवून पहिल्या भागाला 2 मार्किंग करायचे आहेत. बघा इथं 1/2 इंचावरती 1 आणि 1/2 इंचावरती 1 या पद्धतीनं. आणि इथं दुसऱ्या भागाला 1/2 इंचावरती 1च मार्किंग करायचं आहे. तर यामुळे काय होतं, आपल्याला पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार अगदी व्यवस्थित देता येतो. तर बघा आपण 1/2 इंचावरती मार्किंग केलेलं तिथून हा आकार इकडं असा इथंपर्यंत जोडून घ्यायचा आहे बघा. आणि दुसरा जो आकार आहे तो 1/2 इंचावरती मार्किंग केलं तर तिथून घ्यायचा आणि खालच्या 1/2 इंचाच्या मार्किंगमधून घालवायचा आहे या पद्धतीने. तर इथं हे असं आता कटिंग करून घेणार आहोत. तर तुम्हाला मी पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो फक्त इथं मी दाखवलेला आहे, तो आत्ता लगेच कट करायचा नाही. तर इथं मध्यावरती बरोबर एक लाईन ड्रॉ करून घेऊया. तर ही लाईन खूप महत्त्वाची आहे. इथूनच आपल्याला आता फिश कटचं बाहीच्या मार्किंग टाकायचं आहे, फिश कट बाहीचं. तर खालून वरती इथं मी 1.5 इंचावरती मार्किंग करणार आहे बघा. इथं 1.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. तर इथं 1.5 इंचावरती मार्किंग केलं, 1.25 किंवा 1.5 केलं तरी चालतं. आणि इथं 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं आहे बघा, मध्यापासून या पद्धतीनं. आणि ह्या 2.5 इंचाचं जे आपण मार्किंग केलेलं आहे तिथून हळूहळू लाईन अशी ड्रॉ करत 1.5 इंचाचं जे मार्किंग केलेलं आहे तिथून अशी गोलाकारमध्ये घ्यायची आहे व्यवस्थित असं. तर बघा आता आपल्याला कट केल्यानंतर लक्षात येईल की याला माशासारखा आकार आलेला आहे, म्हणून या बाहीला फिश कट बाही असं म्हटलं जातं. तर खूप सोपी बाही आहे, अगदी 10 मिनिटात शिवून तयार होते. तर बघा इथून हे असं कट करत जायचं आहे इथंपर्यंत. बघा आपण पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग केलेला नाही, तुम्हाला फक्त लक्षात यावं म्हणून मी आकार ड्रॉ केला. तर इथं मध्यावरती एक कट देऊन घ्यायचा. तर तो इथं देऊन घेतलेला आहे कात्रीने. तर इथं फोल्ड करून कापड मी इथं घेतलेलं आहे. तर अस्तरचं कापड पहिल्यांदा इथं मी घेतलेलं आहे, फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाही आपल्या एकाच वेळी कटिंग होतील. तर इथं अगोदर मार्किंग करून घेऊया पूर्ण पेपर कटिंगचं. आणि तुम्हाला दोन्ही बाहींचं एकाच वेळी कटिंग करायचं असेल तर तुम्ही 4 फोल्डमध्ये कापड ठेवा, म्हणजे 4 भाग बाहीचे एकाच वेळी कटिंग होतील. आपल्याला एका बाहीचं बघतोय म्हणून 2 भाग एका वेळी आपण इथं कटिंग केलेलं आहे. मध्यावरती इथं कट देऊन घेतला आपण. या पद्धतीने अस्तरचं कटिंग तयार झालेलं आहे. त्याच पद्धतीने सेम मी ब्लाऊज पीसचं सुद्धा कटिंग इथं करून घेतलेलं आहे 2 भागाचं बघा. तर इथं आता आपण असं ठेवून घ्यायचं आहे अगोदर. आणि मेन ब्लाऊज पीसचं जे कटिंग आहे त्याची सरळ बाजू वरती आहे आणि त्याच्यावरती आपण अस्तरचं कटिंग ठेवायचं आहे. तर दोन्ही टोकं विरुद्ध दिशेला बघा, कट महत्त्वाचा आहे. विरुद्ध दिशेला कट आलेला आहे. कटच्या खालच्या साईडनं अशी आपल्याला टिप मारायची आहे, म्हणजे आपण जो मध्यावरती जो कट केलेला होता त्याच्या खालच्या साईडनं बघा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर छान अशी बाही ही दिसते आणि सध्या याची क्रेज पण खूप चालू आहे बघा. आपण जो कट दिलेला होता त्याच्या खालच्या साईडला खालचा जो गोलाकार आहे तिथं आपण टिप मारत आहोत. तर अशी कडेने टिप मारून घ्यायची
एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। बघा इथं एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घेत आहोत आणि इथं आता आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। याच्यामुळे काय होतं, आपला जो आकार आहे तो छान असा तयार होतो। कट देऊन घेतल्यानंतर हे या पद्धतीने म्हणजे बाहेरच्या साईडला ओपन करायचं आहे आणि नंतर इथं खालच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर कापड व्यवस्थित हाताने सरळ करायचं, कुठे चून वगैरे पडले का लक्ष द्यायचं आणि मगच टीप मारत जायचं आहे। तर इथं हळूहळू टीप मारून घ्यायची आणि सेम याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा भाग तयार करून घेणार आहोत। तर या बाहीमुळे साडी तुमची कितीही असू दे, 100 रुपयाची साडी असली तरी असा ब्लाऊज जर तुम्ही शिवला तर याला 1000 रुपयाच्या साडीचा लुक येणार आहे। खूप छान ब्लाऊज आपला शिवून तयार होणार आहे। फक्त बाहीमुळे पूर्ण ब्लाऊजला लुक येणार आहे। तर वरच्या साईडला सुद्धा कडेने अशी मी आता टीप मारून घेतली। इथं पण एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे। बघा इथं या पद्धतीने एक्स्ट्राचं कापड आपण इथं कटिंग करणार आहोत आणि कट देऊन घेतला बघा मध्यावरती, तो कट खूप महत्त्वाचा आहे। तर सेम याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपण इथं स्टिच करून घ्यायची आहे। तर इथं मी आता लेस लावणार आहे। तुमच्याकडे नसेल लेस तरी काही हरकत नाही, मला लावायची होती, पण हां लेसमुळे एकदम असा फॅन्सी लुक येतो, म्हणून शक्यतो लावाच लेस। आणि साडीला पण आलेली असते बघा, छोटीशी लेस असेल तर इथं छान दिसते, किंवा तुम्ही इथं फ्रिल सुद्धा करू शकता, फ्रिल लावू शकता। तर ही लेस मी साडीला लावायलाच आणलेली होती, तर साडीला लावून उरलेली लेस मी इथं बाहीसाठी वापरलेली आहे। छोटीशी लेस असेल तरी चालेल, छान लुक येतो, किंवा तुम्ही बाहीला खालच्या साईडला पायपिंगही करू शकता। पायपिंग म्हणजे क्रॉस कलरचं पायपिंग करा, खूप छान लुक येतो बाहीला। तर इथं हळूहळू अशी ही लेस जोडून घेऊया। तर छान अशी ही लेस आपण इथं जोडून घेतलेली आहे। एक्स्ट्रा कुठे असेल तर ते कटिंग करून टाका कापड। तर एक भाग आपला इथं कम्प्लीटली स्टिच करून झाला, तर दुसरा भाग सुद्धा सेम तसा शिवून घ्यायचा आहे। तर इथं बघा खालच्या साईडला इथं आता आपल्याला टेप मारून पलटी करायचं आहे, नंतर दाबटेप देऊन लेस वगैरे लावायचा आहे। तर दोन्ही भाग इथं मी सेम तयार केले। तर मध्यावरती जो कट होता दोन्ही बाहींना तो एकमेकांवरती ठेवायचा आणि इथं पिननं सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे हलू नये याच्यासाठी। बघा इथं या पद्धतीने, आणि अगोदर इथून हे जोडून घ्यायचं आहे। बघा इथं व्यवस्थित वरच्या साईडला जोडून घेतलेलं आहे। आणि आता इथं मध्यावरती सुद्धा बाही अशी ही इथं बरोबर जोडून घ्यायची आहे। पिन वगैरे मध्ये येत असतील तर काढून घ्या, नाहीतर सुई मोडू शकते पिनवर जर आपली सुई गेली तर। तर इथं आता मध्यावरचा जो कट आहे तो आपण कट केलेला आहे। तर आता इथं पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला काढायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे। तर मी तो भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि बरोबर पुढचा म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार पुढच्या साईडलाच इथं येईल याची काळजी घ्यायची आणि बाही जोडायला चालू करायचं आहे। तर बाही जोडायला मध्यापासून चालू करायची असते अशा बाही, म्हणजे फिशकट बाही वगैरे। तर मध्यापासून जोडायला इथं मी चालू केलेलं आहे। पुढच्या साईडला खोल मुंड्याचा आकार आलेला आहे आपल्या बाहीचा। तर इथंपर्यंत ही जी बाही आहे ती इथं आपण जोडून घेतली अर्ध्या भागात। तर इकडं अर्ध्या भागात सुद्धा बाही जी आहे ती आता जोडून घेऊया। तर ब्लाऊज मी आता बाही खाली आणि ब्लाऊज वरती असं आलेलं आहे, मगाशी बाही वरती आणि ब्लाऊज खालती असं होतं। तर इथं या पद्धतीने आलेलं आहे। तर इथं जोडून घ्यायचं आणि याला आणखी एक टीप मारून घ्यायची, म्हणजे बाही व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते। तर याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची सुद्धा बाही स्टिच करून जोडून घेतलेली आहे, सेम याच पद्धतीने। तर बघा दुसरी एक टीप इथं आपण मारून घेऊया आणि आपण नॉर्मल जसं ब्लाऊज फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे।
पहिल्यांदा मी आता या ब्लाऊजला कवर शिलाई देणार आहे, त्यामुळे बघा इथं दोन्ही बाही आपल्या छान स्टिच करून झालेल्या आहेत. कवर शिलाईसाठी तर पहिल्यांदा ब्लाऊज सरळ करायचा आणि कडेने टिप मारायची आहे. दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने टिपा मारायच्या आणि नंतर फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत. तर फिटिंगचं कसं, आता बाही रुंदी आपली किती आहे तर त्याच्या निम्म, तर बाही रुंदी इथं जेवढी पण बाही रुंदी आहे त्याच्या निम्मी एवढं मार्किंग करायचं. छाती मापाचा 4था आणि कमरेचा 4था. या पद्धतीने आपण नॉर्मल जसं ब्लाऊजला फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं फिटिंग करून घ्यायचं आहे. छान अशी बाही आपली शिवून तयार होते. तुम्हाला घातल्यानंतरचा सुद्धा लुक दाखवणार आहे कसा दिसतोय ते. तर इथं पहिल्यांदा इथं दाब टीप देऊन घेते, म्हणजे सरळ बाजूने आपण टीप मारलेली. आता इथं आपल्याला कवर शिलाई द्यायची आहे म्हटल्यानंतर आतल्या साईडला इथं आता दाब टीप द्यावी लागते आणि नंतर आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून फिटिंगच्या टिपा मारायच्या असतात. तर या पद्धतीने दोन्ही साईडला दाब टीप देऊन घेतलेली आहेत मी आणि फिटिंगचं मार्किंगसुद्धा करून घेतलेलं आहे. टिपा व्यवस्थित एंडलॉक करून मग फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत. कडेला दोन्ही टिपा व्यवस्थित एंडलॉक करायच्या आहेत. बघा इथं या पद्धतीनं. तर आणखी 2-2 टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग तुम्हाला फायनल लुकसुद्धा इथं मी दाखवणार आहे. तर दोन्ही साईडला याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर इथं लास्टची टिप आपली मारायचं चालू आहे. तर दोन्ही साईडला इथं टिपा मारून घेतल्या. आता ब्लाऊज सरळ करूया आपण आणि बाही आपली छान अशी तयार झालेली आहे ते सुद्धा बघूया. प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला आहे मी हा प्लेन गोल गळा पाठीमागच्या साईडला. तर बघा छान अशी आपली बाही तयार झालेली आहे. घातल्यानंतर खूप छान दिसते ही बाही आणि सध्या ट्रेंड पण चालू आहे या बाहीचा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.